गुरुपौर्णिमा हा सण आपण लहानपणापासून साजरा करत आलो आहे. शाळेत असताना आपण आपल्या सगळ्या शिक्षकांची, गुरूंची पूजा करायचो, त्यांचा आशीर्वाद घ्यायचो. भलेही त्यातले काही शिक्षक आपल्याला आवडत नसायचे किंवा आपल्याला त्यांचा राग यायचा. पण हाच तो दिवस ज्या दिवशी गुरु-शिष्य परंपरा सुरू झाली आणि याच दिवशी आपल्याला पहिले गुरु आणि शिष्य भेटले. या पहिल्या शिष्यांबद्दल भरपूर अशा गोष्टी आपण कळत-नकळत दैनंदिन जीवनात वापरत असतो, जे की आपल्याला माहितीच नाहीये आणि याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निकिता देवनिक या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी. पौराणिक कथेनुसार 15,000 वर्षांहून अधिक काळापूर्वी एक योगी हिमालयाच्या उच्च प्रदेशामध्ये अवतरला. त्याचे उगमस्थान किंवा त्याचा पूर्व इतिहास याविषयी कोणालाच कल्पना नव्हती. त्याने स्वतःची ओळखही करून न दिल्याने त्याचे नावही अज्ञात राहिले. परिणामी त्याचा उल्लेख आदियोगी किंवा प्रथम योगी असा केला जातो. आणि ते आदियोगी म्हणजेच भगवान शिव. जेव्हा मानवजात आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीच्या शोधात होती तेव्हा 7 ऋषी शिवांकडे आले. हे ऋषी अत्यंत बुद्धिमान आणि जिज्ञासू होते, परंतु त्यांना जीवनाचा खरा अर्थ आणि विश्वाचे रहस्य जाणून घ्यायचे होते आणि त्यांनी शिवांना गुरु म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. पण शिवांनी त्यांना सांगितले की खऱ्या ज्ञानासाठी त्यांनी स्वतः पूर्णपणे समर्पित केले पाहिजे आणि त्यांच्या अहंकाराचाही त्यांना त्याग करावा लागेल. शिवांनी सप्त ऋषींना योगाचे ज्ञान देण्यापूर्वी त्यांची कठोर परीक्षा घेतली. या ऋषींना अनेक वर्ष तप, ध्यान आणि आत्मचिंतन करावे लागले. अखेरीस शिवांना खात्री झाली की हे ऋषी ज्ञान स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहेत. तेव्हा त्यांनी त्यांना योगाचे गहन तत्वज्ञान शिकवले. हा प्रसंग आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी घडला, ज्याला आज आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. या दिवशी शिवांनी सप्त ऋषींना योगाची 7 मूलभूत तत्व शिकवले, ज्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार आणि विश्वाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडला. या ऋषींनी पुढे जाऊन हे ज्ञान जगभरात पसरवले. म्हणून गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य परंपरेचा तर सण आहेच, पण योग आणि अध्यात्माच्या प्रारंभाचाही सण आहे. कथेनुसार जगातले पहिले गुरु भगवान शिव आणि शिष्य हे 7 ऋषी झाले. पण हे सप्त ऋषी कोण आहेत, त्यांची नावे काय आहेत याबद्दल थोडं जाणून घेऊया. सप्त ऋषी हे 7 प्रज्ञावान आणि देवी प्रेरणा प्राप्त झालेले संत आहेत, ज्यांना सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात. ते वैदिक ज्ञानाचे संरक्षक आणि प्रसारक आहेत आणि मानव जातीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सप्त ऋषींची नावे वेगवेगळ्या ग्रंथांनुसार आणि युगांनुसार बदलतात. त्यांचा उल्लेख विविध पुराणांमध्ये होतो. सध्याच्या वर्तमान युगात या 7 ऋषींची नावे आहेत वशिष्ठ, विश्वामित्र, अत्री, जमदग्नी, कश्यप, भारद्वाज आणि गौतम. हे नाव ऐकल्यानंतर मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे हे तर गोत्र आहेत, आणि दुसरा प्रश्न म्हणजे आकाशातले सप्तर्षी तारे, जे आपण लहानपणी भूगोलात शिकलो आहे. पण नेमकं यांचं या 7 ऋषींशी काय कनेक्शन आहे? असे मानले जाते की सप्त ऋषींच्या वंशजांनी किंवा त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या नावावर आधारित गोत्र निर्माण केले. प्रत्येक गोत्र हे एखाद्या ऋषीशी जोडलेले आहे आणि त्या गोत्रातील लोक स्वतःला त्या ऋषींची वंश किंवा शिष्य मानतात. पूजा, यज्ञ, श्राद्ध किंवा इतर धार्मिक विधींमध्ये गोत्र सांगितले जाते, जेणेकरून त्या व्यक्तीची वंश परंपरा आणि तिचा आध्यात्मिक वारसा स्पष्ट होतो. हे गोत्र त्या व्यक्तीला विशिष्ट ऋषींशी जोडते, त्यामुळे विधी अधिक पवित्र आणि वैयक्तिक होतात. हिंदू धर्मात पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा आदर करणं महत्वाचं आहे. श्राद्ध किंवा तर्पणाच्या वेळी गोत्र सांगितल्याने त्या वंशातील पूर्वजांना स्मरण केलं जातं आणि असे सेम गोत्रातील विवाहही टाळले जातात, कारण एकाच गोत्रातील लोकांना एकाच ऋषींचे वंश किंवा शिष्य मानले जाते आणि यामुळे असे विवाह निषिद्ध मानले जातात. सप्त ऋषींव्यतिरिक्त इतरही गोत्र आहेत, जसे की अगस्त्य, भृगु इत्यादी. पण या 7 ऋषींसंबंधित गोत्र हे प्रचलित आणि महत्वाची मानली जातात. एक गंमत म्हणजे जी आपण लहानपणी शिकलो, सप्तर्षी तारे. हे सप्तर्षी तारे म्हणजेच रात्रीच्या आकाशात उत्तरी गोलार्धात दिसणारा एक तारामंडल आहे. हा तारामंडल 7 मुख्य ताऱ्यांपासून बनलेला आहे. हे तारे आपण काल्पनिक रेषांनी जर जोडले तर याचा आकार प्रश्नचिन्ह किंवा नांगरासारखा दिसतो. हिंदू धर्म ग्रंथांनुसार सप्तऋषी म्हणजे 7 महान ऋषी आणि या 7 ताऱ्यांचे नाव भारतीय संस्कृतीतील सप्तऋषी म्हणजे 7 ऋषींवरून ठेवले गेले. खरंच खूप अद्भुत आहे. म्हणजे एका गुरुपौर्णिमेच्या गोष्टीवरून मला खूप सारे प्रश्न पडले आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत मला खूप गोष्टी कळल्या. खरंच या विश्वाची रचना खूप सुंदर केली गेली आहे. प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण आणि महत्व आहे.
आणि हो, हे सप्तर्षी तारे मार्च, एप्रिल ते ऑगस्ट, सप्टेंबर या काळात रात्रीच्या आकाशात स्पष्ट दिसतात. अजून एक, पूर्वीच्या काळी लोक विशेषतः प्रवासी या 7 ताऱ्यांचा वापर करत. यामुळे त्यांना उत्तर दिशा आणि त्यांचा मार्ग शोधता येत असे. गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. वेदव्यास हे वेदांचे संकलन करते आणि महाभारत, पुराणे यांसारख्या महान ग्रंथांचे रचनाकार मानले जातात. या दिवशी व्यासांना व्यास पौर्णिमा म्हणूनही सन्मानित केलं जातं. बौद्ध धर्मात गुरुपौर्णिमा हा भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या 5 शिष्यांना सारनाथ येथे पहिले उपदेश दिल्याचा स्मरण दिवस आहे. यामुळे या सणाला बौद्ध धर्मात एक विशेष स्थान आहे. जैन धर्मातही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, जिथे तीर्थकर आणि आध्यात्मिक गुरूंच्या स्मरणार्थ पूजा केली जाते. भगवान दत्तात्रय यांनी 24 गुरूंना ज्ञान दिले अशी कथाही आहे. यामुळे गुरुपौर्णिमा हा सण गुरूंच्या स्मरणाचा दिवस आहे. गुरु बिना ज्ञान नाही ही मराठी म्हण प्रसिद्ध आहे. गुरु हा जीवनातील सर्वोच्च मार्गदर्शक आहे, जो शिष्याला अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. तुम्ही येणारी गुरुपौर्णिमा कशी साजरी करताय मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि ही माहिती कशी वाटली तेही सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.